मित्रांनो, डोंगरीची आपले शूटिंग करून झालेले आहे. हिरणनंदिनी बघा, हिरणनंदिनी रिमोटमध्ये कशी दिसते बघा. पाठीची बाव. पहिले या बावीमध्ये आम्ही पोहायला यायचो, घरातून पालून यायचो आणि इकडे पोहायचो. संस्कार उतरलेलं बावडीमध्ये या साईडला घेतलेलं. जेवढा भात टाकणार तेवढा आपण कमीच आहे. आणि कबुतरं एका शेतामध्ये असे उतरतात का 200-300 कबुतरं एका शेतामध्ये उतरतात आणि पूर्ण भात खाऊन टाकतात. कसा जय शिवराय मित्रांनो. तर तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चाललेलं डोंगरीमध्ये शूटिंग करण्यासाठी चाललेलं. शूटिंग करण्यासाठी डोंगरी आमच्या गावामध्ये किती डोंगर आहेत ना तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवत आहे. आता गावाचं मला शूट करायचं आहे. पहिले डोंगराचं शूट करतो आहे, नंतर गावामध्ये जातो आहे. कारण पाऊस याच्या आधी पहिले बिना पावसाला तुम्हाला शूट दाखवते. आमच्या गावात ना पावसाला आल्यावर पाऊस पडतो तेव्हा तुम्हाला शूट दाखवते कसा वाटतं बघा. बघत राहा. चढतोय चढण. काढलेला आहे ड्रोन मिनी 3. आलेलो पहिले डोंगरच्या एकदम आडीला. तेच आम्ही पार्टीला बसलो होतो. मोदुरलेची झाड आहे मोदूरला. या साईडला समोर बघताय तुम्ही वाघविलची बिल्डिंग. ड्रोन फ्लाय करतोय आता. कॅमेराचा कवर आहे, कॅमेराचा कवर. हा छोटासा कवर किती मागे माहिती आहे का? 3000 रुपयाला कवर येतो छोटासा. जेव्हा ड्रोन घेतो तेव्हा ड्रोनची प्राईस जेवढी नसते ना तेवढा एक प्रोडक्टची प्राईस जास्त आहे. हे कर ना तू, कर बोलते तू. सरदार लांब जातो. एक मागे जे करतोय ड्रोन फ्लाय आता जरा, कारण समोर जाताना जास्त ड्रोन नाही जमत. बघा क्लायमेट कवरा भारी दिसते बघ ड्रोनचा क्लायमेट. मित्रांनो, डोंगरीची आपले शूटिंग करून झालेली आहे. हिरणनंदिनी बघा, हिरणनंदिनी रिमोटमध्ये कशी दिसते बघा. व्हिडिओ भारी झालेले आहेत, पण जास्त व्हिडिओ आपण टाकू शकत नाही कारण आपल्याला म्युझिक नाही त्या टाकण्यासाठी. आपण गाण्यांचा वॉइस टाकणार आहे, त्याच्यामुळे थोडं आपण शॉर्ट घेणार आहे. पहिल्या डोंगरीचे, दुसऱ्या डोंगरीचे, तिसऱ्या डोंगरीचे, चौथ्या डोंगरीचे. म्हणजे पहिली डोंगरी झाली, दुसरी डोंगरी, तिसरी डोंगरी, चौथी डोंगरी, वरण डोंगरी, रान डोंगरी, ढाकले डोंगरी. व्हिडिओ मस्त झालेला बघा. ही आहे माझ्या गावची पहिली डोंगरी. साईडला तुम्ही बघतायच खाडी आणि समोर मधोमध बघताय तुम्ही तलाव. डोंगरीच्या पाठीमागे बघताय तुम्ही समुद्र आणि समोर तो वाघुलगावचा व्ह्यू दिसतोय. डोंगरी नंबर 2-4. समुद्राच्या किनारे असलेली बघा माझी वरण डोंगरी आणि ढाकले डोंगरी आहे. पहिले बघताय तुम्ही ते ढाकले डोंगरी आणि त्याच्या पाठीमागे बघताय ती वरण डोंगरी आहे. पूर्ण साईडला समुद्र बघा. हा या साईडला आमच्या गावकऱ्यांची शेत आहेत पूर्ण. डोंगरी नंबर 3 समोर बघताय तुम्ही खाडी. 3 टोन बोलतात या खाडीला. समोर 3 टोन गेलेलं बघा तुम्ही खाली समोर बघतायत. आणि या साईडला आलेली आमची उघडी, रानडोंगरीची उघडी आलेली आहे ती. आणि समोर बघताय तुम्ही डोंगरी, रानडोंगरी, ती पण एकदम समुद्राच्या साह्याने जवळच आहे. आणि समोर बघता तुम्ही हिरणनंदिनी बघा. हिरणनंदिनी समोरच आमची डोंगरी आहे, रानडोंगरी. आणि या साईडला बघा राईट साईडला आमची उघडी आहे. झालेले शूटिंग करून आपण ड्रोन उतरलेला खालती. मग अशी गारवी बाई पाठ घेतली. गारी बघ वरती किती आहे बाई. आता गायब झालं, गायब. पळापापडी झालेली आमची, पळापापडी. शूट मात्र एक नंबर झाला. तुम्ही बघितलं असेल कसा वाटला तुम्हाला. आता जातोय गावामध्ये शूट करतोय. मग अशी डोंगरीमध्ये जाताना मी त्या रस्त्याने गेलेलो बघा, बंदरावाड्याच्या रस्त्याने गेलेलो आहे. आता चाललो शेतामधून रस्ता झालेला आहे थोडा. कारण मागच्या वेळेस ते शेतं खांदली होती तेव्हा रस्ता नव्हता झाला. गाडी कांड्यावरून अडकत होती. पहिली डोंगरी बघता तुम्ही आपली. चाललो आहे आता गावामध्ये. सागरदादा तलावाजवळ आलेलो आहे. सागरदादाने मशीन लावून घेतलेलं बघा ऑक्सिजनच्या. तलाव मात्र त्याने एक नंबर केलेला आहे. समोर झोपडी बघा किती भारी केलेली आहे. ऑक्सिजन मशीन बघा 1, 2, 3, 4 उतरलेले. प्रमोद दादा उतरलेले आहेत लावण्यासाठी. आणि समोर त्याची मित्रमंडळी आहेत बंदरावलीच.
सागरदादा वाटते त्याच्या आतमध्ये आहे तिकडे. तल्यामध्ये सोडले कोलंबीची पिल्ली सोडले तल्यामध्ये. ऑक्सिजन मशीन लावलेत बघा, चालू झालेली आहे. आणि त्या साईड लावले ती पण चालू केलेली आहे बघा. खास कोलंबीसाठी प्रोसेस चालू आहे. या साईडला पण लावलेली आहे पण ती ना चालू केली. अजून एक लावायची त्या बांधवर ठेवलेली आहे ती. गावात घेतलं आहे तला बनवीत बघा. पूर्ण तला एक साईडने फोडलेलं आहे आणि मजबूतपणे दगडे लावलेले आहेत. त्याच्यासाठी फक्त एवढा कोपरा बाकी राहिलेला आहे. भाई बघ, कुत्री पोहता ना तल्यान, पण आमची कोणी पोरा नाही पोहत. आमची पोरा ती बघ झाडाखाली बसलेली आहे. आलो आता शेताना, जरा शेतकऱ्यांची व्हिडिओ घेतो, जरा त्यांचा शूट करतो. तर थोडासा पाऊस पडला पण भरपूर टाईम आहे, कोणी अजून पाऊस पडलेला नाही. आता ते साईडला करतो अक्षय फरवणी करत होता, त्याचे घेतलेले शूटिंग. आता चाललो आहे भाटीमध्ये गेलेले आहेत. आपली मोनेसांची आई गेलेली आहे आणि आरती वहिनीची आई गेलेली आहे. त्यांच्याजवळ चालू आहे बघा त्या साईडला. त्यांचा शूट करून येतो आहे. मला मेन शॉर्ट व्हिडिओ बनायची आहे, लोकांना कंटेंट द्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी चाललेले आहे. ऊन पण एवढं आहे ना, आता इथे सावली आलेली आहे. त्या साईडला तर ऊन गेलेले आहेत. वाजले 3:30 वाजले आता ना. चाललो आहे आता, पोचलो आहे भाटीमध्ये. आता समोर बघतात तुम्ही शेतकरी आहे. आता शेत खणतील, चाललो त्यांच्याजवळच. त्यांची व्हिडिओ करतो आहे लोकांना कंटेंट देण्यासाठी. बघा गावातून कुठपर्यंत यायला लागलं आहे मला शूटिंग करायला. कारण बरेच दिवस झाले काय आपण शेतकऱ्यांची व्हिडिओ नाही बनवली, म्हणून आता आलेले. आणि पाऊस कधी पडतो ना कधी ना, ते काय आपल्या हातावर नाही. म्हणून आता याची शूटिंग करून घेतो आहे, लगेच माझ्या पेजवर अपलोड करतो आहे. बघा समोरच बसलेले आहेत देवी आईस आहेत आणि मोने समजा आई बाबा तिकडे गेलेले आहेत. पोचतो मी पण तिथे त्यांच्याजवळ. भाटीची बाव. पहिले या बावीमध्ये आम्ही पोहायला यायचो, घरातून पालून यायचो आणि इकडे पोहायचो. संस्कार उतरलेले बावडीमध्ये. या साईडला घेतलेले आहेत शेतपूर्वीत. त्यांची करते जरा शॉर्ट व्हिडिओ. आई आणि बाबांचा शूट करून झालेलं आहे. समोर आलेले मोनेसांचे आई बाबा आहेत. आणि हा तुम्ही मंदिर बघतायत ब्राह्मण देव भाटी. हा देव, या देवाला आमचं गावातली पब्लिक वर्षातून एकदा ते पाया पडला, जत्रे दिवशी येतात. माझ्या जत्रे ब्लॉग तुम्ही नसेल बघितला, जाऊन बघा. त्या ब्लॉगमध्ये मी ड्रोन शॉटमधून हा व्हिडिओ कॅप्चर केला होता ब्राह्मण देवाचा. पोचतो बघा देवला जवळ आता. ब्राह्मण देव भाटी बघा. आमचं गाव बघा त्या साईडला आहे आणि या साईडला देव आहे. लोक आता ज्या लोकांना पाया पडते लोक येतात कधी पण जास्त करून लोक जत्रे दिवशी येतात. मंदिर पण भारी सजवलेलं बघा. मस्त पूर्ण लाद्या मारलेल्या बघा बाहेर आणि आतमध्ये. ब्राह्मण देव भाटी. दोन 2018 का 19ला ना आम्ही या जागेखाली पार्टीला आलो होतो. भेंडे आणि समोर जांभूल. जेव्हा होलीची पार्टी होती तेव्हा इथं आम्ही आलो होतो. इथे जेवायला बनवलं होतं आम्ही आणि या साईडला बसलो होतो आणि त्या आंब्यावर आम्ही मजाक मस्ती करत होतो. पण आता कोणी जास्त पोरं राहिली नाही. आता पोरं सगळी मोठी झाली, ज्याचे जे आपली कामाला लागलेली आहेत. म्हणजे 5-6 वर्ष झाली आम्ही आज इथं आलेलो बघा. ही बघा दगडा जागाच आहेत. मी दगडा म्हणजे इथंच असे बघ, इथून घ्यायची आणि लगेच जेवायला बनवायचा. तेव्हा आम्ही इथं होतो. भरपूर पोरं होती ना, भरपूर मजा आलेली. आता पोरं जास्त डोंगरी जातात पार्टीला. वालकसला जरा आम्ही भरपूर गेलेलो आहेत. तुम्ही बघितलं असतील 2 वेळा गेलेलो आहे. तिसऱ्यांदा पण होता चान्स, पण काही पोरं रेडी झाले नाही. हर्षदची मम्मी पप्पा आलेले, भात टाकलेला, पूर्ण कबूतर खाली गेलेला पूर्ण. जोपर्यंत पाणी नाही परत तोपर्यंत कबुतरांची मजा आहे. किती येते भात असेल तो पूर्ण संपून टाकतात. पूर्ण भात खाल्लेले, म्हणून आता टेपलाच्या वरती साड्या लावत घेतलेले आहेत. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे कबुतरांसाठी. लोक टाकून तरी भात किती टाकणार आहे? जेवढा भात टाकणार तेवढा आपण कमीच आहे. आणि कबुतरं एका शेतामध्ये असे उतरतात का 200-300 कबुतरं एका शेतामध्ये उतरतात आणि पूर्ण भात खाऊन टाकतात. आता केवढी शेतामध्ये कोणी भात टाकला असेल, सगळ्यांचा भात खाल्लेला आहे. तर जे शेतावर येतात तेव्हा त्यांना दिसते ते. जोपर्यंत कोणी शेतावर नाही तोपर्यंत त्यांना काही दिसू शकत नाही. चाललो आहे आता, निघतो आहे घरी. समोर आले त्यांची विंदा शूटिंग होतं. पण
कबूतर बघा, कबूतर गौरी आहे. एके शेतात नावरी उतरताना त्याला काही भेटत शेतकऱ्याला तरी. बघा गौरी कबूतरा थवाचे थवाच उतरते शेतानं. इथेच मम्मी युगची मम्मी लिहिले याही पण भात टाकून गेले होते बघा. यांना पण भात काहीच राहिलं नाही शेतामध्ये, पूर्ण भात गेलेले आहे. कबुतरांसाठी काही पर्याय नाही आपल्याला. त्यावेळी आता साड्या लावत घेतलेले आहेत. सगळा भात खाल्लेला बघा, काहीच ठेवलं नाही. ढेपला फोडांची प्रोसेस चालू आहे. ढेपला फोडाफोडी. किती मोठा शेत आहे बघा. एक साईडचा कोपरा झाला होता, त्याच्यामध्ये टाकला होता भात. कबूतर बघा समोर, पूर्ण कबूतर काम 25 केलेलं आहे भाताचा. निघलो आहे घरी आता. तुम्ही बघितलं असेल आता शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. आणि 3-3, 4-4 पहिल्या भात टाकलेले आहेत. कोणाला जास्त काही भेटलाच नाही. पूर्ण भात कबूतर खाल्लेलं आहे. जसं आता कोणी भात टाकतील ना, आता जोपर्यंत पाण्यात परत तोपर्यंत कबुतरांची मजा आहे. समज आता आलेलं आपलं त्या साईडला, तो फोन करत होता, त्याला बोललो मी आलोच, निघलो आहे आता मी. चाललो आहे बघा समोर गाव. इथून मग तरी 5-10 मिनटं लागतील मला गावात जाण्यासाठी. शूट करायला आलो होतो ड्रोनने, शूट केलेलं आहे ड्रोनने. आता भरत घेतलेलं आहे बॅगेमध्ये. आम्ही कुठे बघा तुम्हाला दाखवते. या साईडला बघा तुम्ही, उगरीवर आहे आम्ही, उगरीवर. बाई यांचा क्रिकेट बघा, बाई यांचा क्रिकेट. बाई पेर नुसता पडले त्यांचा, ओरावून शेतान शेतान. बंदराव बॉक्स टाईप क्रिकेट चालू आहे पोरांचा. मी थोडं लेट आलो आहे म्हणून जरा मला टॉससाठी आता कोणी आहे का बघायला लागेल. उज्ज्वल आलेलं आहे, उज्ज्वल खेळतो की नाही बघायला लागेल. चौकोमध्ये खेळतात पोरं आमची. बॉक्स टाईपसाठी मांडले आहेत बघा. कितींदा टाक पहिला षटकार. खेळाडू बाहेर. आता आलेले आहे चॉकलेट मोटू. चॉकलेट मोटू शॉर्ट आहे. अरे भाई यारला बंट्याला अख्खी ओली फिरू घेतले भाई. बंट्यानं चौकच होते. बंट्या उतरले. मेघा आमचा मेघा. 400 रुपये मॅच आहे भाई. एक मॅच 400 रुपये. सगळ्यात टॉपचं प्लेअर मग आमचं सगळं मागे. अरे भाई बोलला षटकार मेघाने तो. जतीन पाटील. जो बघ कसा 600 रुपये मॅच घेतले. 600 परला पाच थंडे जिंकले आम्ही. 5 थंडे मित्रांनो. आलो घरी. 5 थंडे जिंकले आहेत आम्ही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.